सर्वप्रथम प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वतीने आपल्या या ठिकाणी आपण MPSC खास करून विज्ञान वर्गाचे विज्ञान विषय या वर्गाचे आपण धडे घेत आहोत. ठीक आहे. तर त्यानिमित्त आपण भौतिकशास्त्र शिकत आहोत विद्यार्थ्यांनो, फिजिक्स. आणि फिजिक्समध्ये आपला विषय जो सुरू होता तो होता साऊंड म्हणजे ध्वनी. तर साऊंडबद्दल आपण काल सुरुवात केली होती आणि साऊंडमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, बेसिक टर्मिनॉलॉजीज, त्या आपण सुरू केल्या होत्या. त्याच्या अगोदर आपण साऊंड असतो काय, साऊंडचं प्रसारण म्हणजे प्रपोगेशन कसं होते हे बघितलं. एक शॉर्टमध्ये मी सांगतो की साऊंड एक ऊर्जेचं स्वरूप आहे. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखाद्या माध्यमातून जातो. आता माध्यम म्हणजे काय, असा काल एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता. तो त्याला सांगतो की माध्यम म्हणजे अशी जागा ज्या जागेमध्ये काहीतरी कण आहे, ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, अणुरेणू काहीतरी आहे, पार्टिकल्स आहेत. असे जे कण असलेलं जे जागा असते त्याला आपण माध्यम म्हणतो, मीडियम म्हणतो. तर मग हे काय असू शकते, तर ते सॉलिडही असू शकते, लिक्विडही असू शकते, गॅस पण असू शकते. म्हणजे मराठीत आपण त्याला स्थायू म्हणू शकतो. माध्यम स्थायू असू शकते, द्रव असू शकते आणि वायूसुद्धा असू शकते. तर माध्यमाचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक माध्यमातनं ध्वनीचं वहन होते, कारण तिथे व्हायब्रेशन जे होतं, कंपन जे होतं, त्याच्यासाठी कण असतात. आणि कण असले तर माध्यमात ध्वनीचं प्रसारण आरामात होते. ओके. बघ, आपण त्यामध्ये तरंगांचे प्रकार बघितले होते, अवतरंग आणि अनुतरंग. अवतरंग आणि अनुतरंगामध्ये आपण जे काही पाहिलं होतं त्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट होती की ध्वनी हे अणुतरंगाचं उदाहरण आहे. ठीक आहे. आणि प्रकाशाला आपण अवतरंग म्हणतो. प्रकाश हे तरंगाच्या स्वरूपात वहन करते. उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये आपण त्यांना ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्स असे म्हणतो. ओके. तर आता विद्यार्थ्यांनो, त्यानिमित्त आपण काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज, काही महत्त्वाच्या संज्ञा ज्या ध्वनीविषयक आहे त्या बघितल्या होत्या, बघणं सुरू केलं होतं ॲक्च्युली. पहिली जी टर्मिनॉलॉजी होती ती होती तरंगलांबी. तरंगलांबी जर मी एकदा पुन्हा सांगतो की जर आम्ही अवतरंग घेतो आहे, ट्रान्सवर्स वेव्ह घेतो आहे, तर एवढ्या तरंगाला एक तरंग म्हणतात. आणि याची जी लांबी असते त्याच लांबीला आपण तरंगलांबी म्हणतो, जिला ग्रीक अल्फाबेट लॅम्बडा या सिम्बॉलने दर्शवितात. ठीक आहे. तर तरंगाची लांबी म्हणजेच तरंगलांबी. लेंथ ऑफ वेव्ह इज नोन ॲज वेव्हलेंथ. आणि वेव्हलेंथमध्ये ही एक तरंग समजायची आणि ही त्याची लांबी. ओके. आता आपण पुढच्या संज्ञांकडे वळूया, पुढच्या टर्मिनॉलॉजीजकडे वळूया. दुसरी टर्मिनॉलॉजी आहे वारंवार. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी काय असते हे थोडं एकदा बघूया. फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता ही टर्म आपण एका विशिष्ट पद्धतीतच लावतो, एका विशिष्ट वेळेसच लावतो. ती विशिष्ट वेळ म्हणजे कोणती विद्यार्थ्यांनो, जेव्हा एखादी मोशन किंवा एखादी गती हे रिपीट होणारी असेल, म्हणजे त्या गतीमध्ये पुनरावृत्ती होत असेल. पुनरावृत्ती होणाऱ्या गती कोणत्या, तर जसं बघा, एखादी वस्तू एका वर्तुळाकार कक्षेमध्ये गोल गोल फिरत असेल, जसा की आपला फॅन जो फिरतो हा असा गोल फिरतो है ना. तर फॅनची जी गती आहे ती वर्तुळाकार आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन. ठीक आहे. दुसरं आपण एक बघतो की हा समजा एक दोलन आहे, पेंडुलम आहे.
आणि हा पेंडुलम अशा गतीमध्ये आपल्याला दिसतो. याची पण गती वेळोवेळी काय होत असते, सारखी होत असते. म्हणजे जेव्हा हा इकडे गेला परत तो इकडे जातो आणि परत आपल्या जागेवर येतो, पुन्हा तीच गती तीच मोशन रिपीट करतो. इथे सुद्धा रिपिटेशन होत आहे, पुनरावृत्ती होत आहे, इथे सुद्धा पुनरावृत्ती होत आहे. किंवा तुम्हाला जर हे आठवत असेल की सिलाई मशीनची सुई, सिलाई मशीनची सुई आठवा. ती सुई कशी असते, ती सुद्धा खाली वर अशी कंटिन्युअस असते. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, आपण जी दुसरी टर्म किंवा दुसरी संज्ञा जे शिकत आहोत ध्वनी बाबतीत, ती वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. आणि ही वारंवारता टर्म किंवा संज्ञा आपण पर्टिक्युलर विशिष्ट वेळीच लावतो. अशा गतीत आपण लावतो ज्या गतीमध्ये पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती घडून येते. त्या गतीमध्ये, त्या मोशनमध्ये आपल्याला रिपिटेशन दिसून येते. जसं की मी उदाहरण सांगितलं की एक वस्तू अशी गोल वर्तुळाकार कक्षेत फिरत आहे, म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये आहे. यावेळेस आपण बघूया की हा जर पार्टिकल असा फिरतोय तर तो परत इथे येईल, मग त्यानंतर तो परत परत तसंच करेल. म्हणजे आपण म्हणू फॅनमध्ये असलेल्या गतीला आपण वर्तुळाकार कक्षेतील गती म्हणू शकतो. इथे जी गती आहे, जी मोशन आहे, ती पुन्हा पुन्हा रिपीट होते, ती पुन्हा पुन्हा रिपीट होते विद्यार्थी. दुसरं आपण बघितलं दोलनाची गती, म्हणजे पेंडुलम आपल्या मध्य जागेवरून उजवीकडे डावीकडे असं दोलन करत असतो, ऑसिलेशन करत असतो. याची गती आपण बघितली तर हे पण पुनरावृत्ती होणारी गती आहे. म्हणजे एकदा तो एका जागेवर आला की परत तीच गती पुन्हा पुन्हा रिपीट करतो. तसंच मी तिसरा एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. तिसरा एक्झाम्पल आहे सिलाई मशीनच्या सुईचं. सिलाई मशीनची सुई पण एका विशिष्ट जागेवरून खालीवर होत असते, त्याला आपण टू अँड फ्रो मोशन म्हणतो. ओके, तर जेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या गती दिसतात ज्या गतींमध्ये कंटिन्युअस मोशन स्वतःला रिपीट करत असते, गती स्वतःला पुनरावृत्तीत आणत असते, अशा गतींच्या बाबतीतच आपण वारंवारता ही टर्म किंवा ही संज्ञा सांगू शकतो. ओके, मग आता प्रश्न येते की हे एक्झॅक्टली आहे काय, वारंवारता आहे काय? तर वारंवारता म्हणजे काय की समजा ही गती होत आहे, ही गती होत आहे किंवा कुठली दुसरी गती होत आहे. आपण उदाहरण घेऊ पंख्याचं, फॅनचं उदाहरण घेऊ. सपोज करा हा फॅन फुल स्पीडवर आहे आणि तो खूप जोरजोरात घिरक्या घेत आहे, म्हणजे चक्कर मारत आहे, रिव्हॉल्व होत आहे. आता तो आपण त्याच्या चक्कर मोजल्या तर आम्हाला असं दिसून येते की तो एका सेकंदात 2 चक्कर मारतो. एका सेकंदात त्या पंख्याचे 2 चक्कर होतात. तर बस या 2 चक्करांनाच आपण काय म्हणणार, वारंवार. या 2 चक्करला म्हणणार वारंवारता. म्हणजे आम्ही असं बोलणार की वारंवारता या पंख्याची किती आहे, तर 2 चक्कर प्रति सेकंद. प्रति एका सेकंदाला याच्या 2 चक्कर होतात, त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी काय, 2 चक्कर प्रति सेकंद. इंग्लिशमध्ये याला आपण म्हणू, याची फ्रिक्वेन्सी काय राहील, तर 2 सायकल्स पर सेकंड. म्हणजे कसं सांगणार आहे, 2 सायकल्स पर सेकंड, म्हणजे एका सेकंदामध्ये 2 चक्कर. तर याच्यावरून आपण याची व्याख्या घेऊ. काय व्याख्या होईल विद्यार्थ्यांनो? व्याख्या ही होईल की जर एखादी वस्तू अशा गतीत आहे ज्या गतीमध्ये पुनरावृत्ती होत आहे, तर पुनरावृत्ती होत असताना तो एकक कालावधीत आपल्या किती चक्कर कंप्लीट करतो, या गोष्टीला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, त्या गतीची वारंवारता म्हणतो. एकक कालावधीमध्ये होणाऱ्या चक्कर जितके होत असतील त्या चक्करांना आपण म्हणतो त्या गतीची वारंवारता. एकदा पुन्हा मला सांगा, वारंवारता तुम्हाला कळली का? रिप्लाय करा, येस नो रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑलमोस्ट सगळ्यांचा रिप्लाय पॉझिटिव्ह येत आहे. याचा अर्थ हा की आपण वारंवारता आपल्याला समजून आली. मग याचं एकक काय, वारंवारतेचं एकक काय? तर वारंवारताचा एकक आपण असं ठरवलं, सायकल्स पर सेकंड. याला साध्या मराठीत म्हटलं तर चक्कर प्रति सेकंदाला. आणि यालाच एक नाव दिलं आहे विद्यार्थ्यांनो, हर्ट्झ. हा हर्ट्झ नावाचा शास्त्रज्ञ होता, त्या शास्त्रज्ञाचं नाव या एककाला दिलं. तर आपण म्हणू की त्या पंख्याच्या फिरण्याच्या गतीची वारंवारता किती आहे, तर 2 हर्ट्झ. 2 हर्ट्झ. ओके, तर हर्ट्झ याचं SI एकक आहे. ओके, ठीक आहे. याचं सिम्बॉल एन ने पण दर्शवतात किंवा कधी कधी एफ ने पण दर्शवतात. वारंवारता काही ठिकाणी आपण एन ने दर्शवितो आणि काही ठिकाणी त्याला एफ ने सुद्धा दर्शवितो. आता ही जी वारंवारता आहे ही आपण इथे कुठे लावणार, इथे कशी लावणार, म्हणजे ध्वनीच्या बाबतीत आपण कसं लावणार? तर बघा, वारंवारता तरंगांची पण राहू शकते है ना. वारंवारता आपण काय म्हणणार, वेव्हची सुद्धा राहू शकते. तर तरंगांची वारंवारता काढण्यासाठी सपोज करा हे तरंग असे या जागेवरून असे पास होत आहेत. एक एक तरंग या जागेवरून पास होत आहेत. म्हणजे आपण असं म्हणणार की ही तरंग पुढे पुढे जात आहे आणि आम्ही या ठिकाणी ऑब्झर्व केला तर ऑब्झर्वेशनच्या ठिकाणी आम्हाला दिसते की तरंग इथून अशी फटाफट पास होत आहे. आणि या ठिकाणी जर आम्ही ऑब्झर्व करतो तर आम्हाला दिसते की एका सेकंदात 4 तरंग, एका सेकंदात 4 तरंग. एक तरंग म्हणजे एवढं है ना, एक तरंग एवढं असते. तर आम्ही 1 सेकंद इथे ऑब्झर्व करतो आणि आम्हाला दिसते की एका सेकंदात असे 4 तरंग इथनं पास होतात. म्हणजे आम्ही काय सांगू की एक तरंग असे 4 तरंग एका सेकंदात झाले. म्हणजे जसं इथे म्हटलं होतं की 2 चक्कर एका सेकंदात होतात, इथे आम्ही म्हणू 4 तरंग एका सेकंदात वाहतात. बरं, तर मग याला आपण या तरंगाची वारंवारता आपण असं लिहू, 4 हर्ट्झ. म्हणजे एका एकक कालावधीत वाहणाऱ्या तरंगांची संख्या जितकी राहील त्याला आपण काय म्हणणार विद्यार्थ्यांनो, त्याला आपण त्या तरंगाची वारंवारता म्हणू. ठीक आहे. जर आपण हीच गोष्ट ध्वनीच्या बाबतीत घेतली, हे तर अवतरंग आहे, ट्रान्सवर्स वेव्ह आहे. पण जेव्हा अनुतरंगाची गोष्ट करू तर अनुतरंग आपला असा असतो, इथे आपले संपीडने असतात, म्हणजे इथे रेषा जवळजवळ असतात आणि नंतर आपलं एक विरलन असते. विरलनामध्ये रेषा दूर दूर असतात है ना. तर एक संपीडन आणि एक विरलन असं मिळून एक तरंग बनते. मग अशी जेव्हा ध्वनी तरंग एका ठिकाणाहून वाहत असताना असे किती सेट, असे किती संपीडने आणि विरलने एकत्र वाहून निघतात एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणावर, त्यावरून आम्ही डिसाईड करतो की त्या ध्वनी तरंगाची वारंवारता किती आहे. विद्यार्थ्यांनो, अवतरंगाच्या बाबतीत एक क्रिस्ट आणि एक ट्रफ मिळून एक तरंग बनतो आणि ध्वनी तरंग म्हणजे याला अनुतरंग म्हणतो आपण, लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणतो. या बाबतीत एक संपीडन आणि एक विरलन मिळून एक तरंग बनतो. एका सेकंदात असे जितके तरंग वाहून जात असतील त्या एकक कालावधीत मिळालेल्या तरंगांची संख्या म्हणजेच त्या तरंगाची वारंवारता होईल. ठीक आहे. तर मला सांगा, ध्वनीच्या बाबतीत तुम्हाला वारंवारता कळून आली का? रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो. विद्यार्थ्यांनो, काही विद्यार्थी म्हणतात की दिसत नाही आहे म्हणून. तुम्हाला व्हिडिओ क्लिअर आहे का? व्हिडिओ क्लिअर आहे, एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो. अच्छा, ओके ओके. हां, कारण बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना दिसत आहे, याचा अर्थ व्हिडिओ क्लिअर आहे. ओके. तर चला, तुम्हाला तरंग समजून आला.
डायग्राम नाही समजली म्हणतात काही विद्यार्थी. बघा मी तुम्हाला सांगतो, आपला मेन इश्यू हा आहे ध्वनीची वारंवारता. ध्वनीची वारंवारता कशी काढायची ते आपण बघतो. पहिले आपण वारंवारता समजून घेतलं. वारंवारता म्हणजे काय की पुनरावृत्ती होणाऱ्या गतीमध्येच आपण वारंवारता काढतो. जसं समजा एक गाडी अशी इथून चालली गेली तर इथे वारंवारता नाही काढू शकत, कारण ती गाडी परत त्याच ठिकाणी येणार आहे असं काही होणार नाही आहे. पण जर एखादी गती अशी असेल, दोलनाची गती असेल, सिलाई मशीनच्या सुईची गती असेल, इथे मोशन किंवा गती यांना रिपीटेशन मिळत आहे, पुनरावृत्ती होत आहे, इथेच वारंवारता निघेल. मग ध्वनीच्या बाबतीत वारंवारता निघेल का? तर ध्वनीच्या बाबतीत वारंवारता नक्कीच निघेल, कारण इथे सुद्धा काय होते की अशाच प्रकारचे तरंग कंटिन्युअसली एका ठिकाणाहून पास होत असतात. म्हणजे मला सांगायचं आहे की अशा तरंगांच्या संख्यांना जे एका विशिष्ट ठिकाणाहून एकक कालावधीत वाहून जातात, जसं आपण या तरंगाच्या बाबतीत बोललो, तर एका सेकंदामध्ये असे 4 तरंग या पॉईंटवरून पुढे निघून गेले. तर मग या अवतरंग असलेल्या तरंगाची वारंवारता काय होईल? 4 हर्ट्झ. पण आपला हा अवतरंगाचं उदाहरण झालं. ध्वनी तरंगाच्या बाबतीत आपण काय म्हणणार? तर ध्वनी तरंगामध्ये हे बघा, मी काल तुम्हाला सांगितलं होतं, काही ठिकाणी माध्यम असं जवळ येते, तर या जागेला आपण संपीडन हे म्हटलं होतं. संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन. आणि या भागाला जिथे दूर असतात त्यांना आपण विरलन म्हटलं होतं. म्हणजे काय? रेअरफॅक्शन. तर ध्वनीच्या बाबतीत अशी तरंग असते. मग अशी एक तरंग किती बनते? तर एक संपीडन आणि एक विरलन मिळून एक तरंग बनते. मग समजा आम्ही इथे ऑब्झर्व करतोय आणि असे संपीडने विरलने इथनं पास होत आहेत, कारण तरंग आहे तर ती समोर जाणारच. तर मग आपल्याला पाहायचं आहे की अशा किती तरंग एका या ठिकाणाहून एकक कालावधीत जातात. तर समजा इथे 10 तरंग गेला, 10 तरंग एका सेकंदात गेले. ध्वनी तरंग 10 एका सेकंदात गेला. तर यावेळेस आम्ही काय म्हणणार की या ध्वनी तरंगाची फ्रिक्वेन्सी आहे किंवा वारंवारता आहे 10 हर्ट्झची. 10 हर्ट्झची. तर विद्यार्थ्यांनो, हे होतं वारंवारतेबद्दल स्पष्टीकरण. एकदा तुम्ही ज्यांना कळलं नव्हतं त्यांना आलं का लक्षात? ओके. कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन का होते असं काही विद्यार्थ्याला विचारायचं आहे का? विद्यार्थ्याला मी सांगतो का होते. कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन का होते? बघा, सपोज करा हे माध्यम आहे. या माध्यमामध्ये काहीही डिस्टर्बन्स नाही. डिस्टर्बन्स नाही आहे म्हणजे काय? ना कुठली ऊर्जा इकडे येत आहे ना कुठली ऊर्जा बाहेर निघत आहे. ऊर्जा जे आहे तेवढीच आहे. ओके. माध्यम स्थिर आहे, संथ आहे. अचानक आपण इथे बोललो, म्हणजे असं समजा हे जे माध्यम आहे अगदी माझ्या होठाच्या पुढे आहे. ओके. माझे होठ या बाजूला आहे आणि आतापर्यंत माध्यम शांत आहे, काहीच नाही. अचानक आपण बोललो तर तुम्ही बोलताना बघा, तुम्ही कधी बोलताना तोंडाच्या अगदी समोर हात ठेवा, तुम्हाला प्रेशराइज एअर बाहेर निघताना दिसेल, अशी हवा लागताना दिसते हाताला. म्हणजे काय होते की एक आवाजाच्या स्वरूपात असलेली ऊर्जा या माध्यमात शिरते. म्हणजे इथे जी ऊर्जा स्टेबल होती तिथे ऊर्जा काय आली? बाहेरून आली. आता ऊर्जा आल्याबरोबर या माध्यमात हालचाली निर्माण होतात. हालचाली कशा होतात? तर आम्ही काय म्हणू, एकदम जवळचे जे कण आहेत, म्हणजे या माध्यमामध्ये या ठिकाणी असलेले कण आहेत, हे तिथे प्रेशराइज एअर आल्यामुळे हे कण असे दाबले जातात. हे कण दाबले जातात, म्हणून इथे संपीडन तयार होते, म्हणजे कॉम्प्रेशन तयार होते. पण जर इकडचे कण असे दाबले गेले तर बाजूला काय होईल? कण रिलॅक्स होतील. कारण असे तुम्ही 3 टप्पे बघा.
हे दोन टप्पे असे दाबले, इकडचे रिलॅक्स होतील ना, म्हणजे इथे काय होईल, कण दूर दूर व्हायला लागले, इथे कण जवळ व्हायला लागले आणि इथे कण दूर दूर व्हायला लागले. तर इथे मग रेअर फ्रॅक्शन निर्माण होते, म्हणजे काय, विरलन निर्माण होते. तर बस याचं उदाहरण तुम्हाला, म्हणजे याला तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल किंवा परीक्षेत असा प्रश्न आला, प्रश्न चांगला होता की संपीडने आणि विरलने, कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन का निर्माण होतात, तर ते ऊर्जेच्या डिस्टर्बन्समुळे निर्माण होतात. ऊर्जेच्या डिस्टर्बन्समुळे पार्टिकल जवळ आणि दूर येतात आणि मग हे कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन असे ट्रॅव्हल होत 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 साऊंडला, ध्वनीला पुढे घेऊन जातात. मला वाटते ॲमस्ट्रॉंग वेव्हलेंथचं युनिट आहे का? बिलकुल आहे, बिलकुल आहे, तुम्ही रॉंग नाही आहे. ॲमस्ट्रॉंग हा वेव्हलेंथचं युनिट आहे, पण मी काल जे सांगितलं होतं ते SI युनिट. SI युनिट मीटर. मीटर काय आहे? का बरं मीटर आहे? कारण वेव्हलेंथ म्हणजे लांबी जी म्हणतो आपण, तरंग लांबी जी म्हणतो, ती तरंग लांबी म्हणजे एक लांबीच आहे ना, लेंथच आहे. तर लेंथचं एकक काय, मीटर. पण विद्यार्थ्यांनो, हे तरंग इथे बोर्डवर तर खूप मोठी दिसत आहे, पण बेसिकली हे पाहिलं तर ह्या तरंग खूप लहान असतात, खूप जास्ती लहान असतात. म्हणून यांचं एक दुसरं युनिट ठेवलं आहे ॲमस्ट्रॉंग. एक ॲमस्ट्रॉंग म्हणजे काय? एक ॲमस्ट्रॉंग म्हणजे 10⁻⁻10 मीटर होते. ओके, तर हे खूप लहान तरंग लांबी असते, म्हणून आपण त्याचं युनिट काय करतो, लहान घेतो. आणि लहान युनिट काय, ॲमस्ट्रॉंग. विद्यार्थ्यांनो, ते सरळ सोपं आहे. कसं की आपण जसं जसं मोठ्या गोष्टींबद्दल बोलू, है ना, मोठं होत जाईल, राशी मोठी होत जाईल, तर एककही मोठं युनिटही मोठं करावं लागतं. आणि तसंच राशी छोटी होत गेली तर आपल्याला एककही बदलावे लागतात. जसं तुम्ही बघा, आपण सोनाराच्या दुकानात जाऊन कधीच किलोग्रामची भाषा बोलत नाही. बोलतो का? नाही. तिथे आम्हाला हलक्या, कमी भाषेत बोलावं लागते, कमी वजनामध्ये बोलावं लागतं. म्हणून आपण तिथे तोडा, ग्राम अशा टर्म्स वापरतो. पण जेव्हा ट्रकमध्ये माल लोड होते तेव्हा आपण काय करतो, मोठे युनिट वापरतो, टन वापरतो, मॅट्रिक टन वापरतो, कारण तिथे मोठं आहे. ते मोठं युनिट असू द्या किंवा लहान युनिट असू द्या, बेसिकली आम्हाला लक्ष द्यायचं आहे कोणत्या युनिटकडे, तर SI युनिटकडे. SI युनिट त्याचं काय, मीटर. पण ॲमस्ट्रॉंगसुद्धा करेक्ट वेव्हलेंथचं युनिट घेऊ शकतो, फक्त ते नॉन स्टँडर्ड SI नसलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना व्हेरी करेक्ट. आता पुन्हा एक प्रश्न आला, तो काल मी एक्सप्लेन केला होता की क्रिस्ट आणि ट्रफ का बनतात. क्रिस्ट आणि ट्रफ का बनतात? कारण जेव्हा अवतरंग येते तेव्हा पार्टिकल अशा पद्धतीने हलतात. स्टार्टिंगचे पार्टिकल हे सुद्धा डिस्टर्बन्समुळेच होतं. तरंग निर्माण होण्यामागे एकच कारण आहे की कुठेतरी माध्यमामध्ये डिस्टर्बन्स उत्पन्न होणं. आता इथे जेव्हा तरंग, इथे डिस्टर्बन्स आला, डिस्टर्बन्स म्हणजे ऊर्जेच्या स्वरूपात डिस्टर्बन्स आला, आणि इथले जर पार्टिकल वर खाली हलायला लागले, असंही तर होऊ शकते की पार्टिकल्स असे हलायला लागतील. जर पार्टिकल असे हलायला लागले तर अनुतरंग निर्माण होणार, म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ह. आणि जर पार्टिकल असे हलायला लागले तर मग अवतरंग निर्माण होणार, म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर इथे पार्टिकल असे हलतात, आणि पार्टिकलच्या या हलण्यामुळे काय होते, एका ठिकाणी क्रिस्ट बनते आणि एका ठिकाणी ट्रफ बनते. सिम्पलचं एक्सप्लेनेशन विद्यार्थ्यांना, की का बरं क्रिस्ट ट्रफ बनतात, का बरं कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन बनतात. एकच एक्झाम्पल, याचं एकच उत्तर आहे की तिथे काय होते, डिस्टर्बन्स ऊर्जेच्या स्वरूपात येतो, आणि आलेला डिस्टर्बन्स मग त्या माध्यमात असं काहीतरी निर्माण करून टाकतो. आय होप यू अंडरस्टूड. एकदा पुन्हा रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो, हॅव यू अंडरस्टूड. चला, तुम्ही थोडा पुढचा प्रश्न विचारला पण मी सांगून देतो आता, म्हणजे चला फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड आहे म्हणून सांगतो. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता रेडिओज वगैरे जर ऐकत असाल, FM रेडिओ, तर FM रेडिओचं जेव्हा तो अनाऊन्समेंट करतो तर असं काहीतरी बोलतो, मलाही व्यवस्थित माहीत नाही, 102.3 मेगाहर्ट्झ वर आपलं, आणि काहीतरी चॅनलचं नाव देतो, इथे स्वागत आहे असं काहीतरी म्हणतात ना. ते काय आहे ते, 102
0.4 मेगाहर्ट्झ काय, तर याला म्हणू हे फ्रिक्वेन्सी आहे त्या रेडिओ सिग्नल्सची, फ्रिक्वेन्सी. कसं तर बघूया. ॲक्च्युली काय होते, सपोज करा ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीचं एक वातावरणाच्या एका विशिष्ट थरामधून, जसं समजा इथे रेडिओ स्टेशन आहे, रेडिओ स्टेशनमधून रेडिओ लहरी किंवा रेडिओ सिग्नल्स पाठवले तर वातावरणाच्या एका विशिष्ट कक्षेवरून आयनोस्फिअर असतो, इथून हे रेडिओ सिग्नल्स काय होतात, परत येतात. तर हे रेडिओ सिग्नल्स जे आहेत, हे रेडिओ सिग्नल्स बघा, तुम्हाला सांगतो टीव्हीचे जे सिग्नल्स आहेत, हे सिग्नल्स आम्हाला पृथ्वीवर आणण्यासाठी सॅटेलाइट्सची गरज असते. तुम्हाला माहिती आहे ना, पृथ्वीवर सिग्नल कशाचे म्हणतोय मी टीव्हीचे सिग्नल्स म्हणतो. टीव्हीचे सिग्नल्स आणण्याकरता आम्हाला सॅटेलाइट्सची आवश्यकता असते, पण रेडिओ सिग्नल्ससाठी सॅटेलाइटची आवश्यकता नसते. म्हणून तुम्ही बघा, टीव्ही येण्याच्या फार अगोदर रेडिओ आलेले होते. रेडिओ आपल्या स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर सुद्धा अस्तित्वात होते. तेव्हा रेडिओच्या माध्यमातून विविध न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत होतं. का बरं रेडिओ तेव्हा अस्तित्वात होतं? तेव्हा सॅटेलाइट प्रोग्राम डेव्हलप झालेला नव्हता. ठीक आहे. तर रेडिओ लहरींची खासियत ही आहे की यांना कुठूनही ट्रान्समिट म्हणजे पाठवलं तर ते सिग्नल्स वातावरणाच्या एका विशिष्ट थरामधून रिफ्लॅक्ट होऊन परत येतात. मग असे वेगवेगळे रेडिओ स्टेशन्स आहेत. अगोदरच्या काळात एक गव्हर्नमेंटचं विविध भारती होतं, तर तेच रेडिओ सिग्नल होतं. तर तिथे ते फ्रिक्वेन्सी वगैरे सांगत नव्हते. पण आता FM चे बघा कितीतरी चॅनल्स आहेत. मग आता एवढे चॅनल्स असताना आम्हाला असं दिसेल की प्रत्येक चॅनल आपले रेडिओ वेव्स एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये तयार करतात आणि ते वातावरणाकडे पाठवतात आणि ते सगळीकडे ट्रान्समिट होतात. म्हणजे आता या कक्षामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रेडिओ लहरी उपस्थित असतील म्हणजे आहेत. त्यांची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे. त्यांना तसं बंधनच दिलं आहे की त्यांची फ्रिक्वेन्सी वेगळी ठरवली जाते. आता या फ्रिक्वेन्सीनुसार जेव्हा सपोज करा इथे हा व्यक्ती रेडिओ घेऊन आहे, इथे एक व्यक्ती आहे आणि हा रेडिओ घेऊन आहे, इथे आणखी एक दुसरा सिग्नल येतोय, इकडून तिसरा सिग्नल येतोय, अशा वेगवेगळ्या चॅनल्सचे वेगवेगळे सिग्नल्स याच्या रेडिओपर्यंत किंवा मोबाईलपर्यंत येत आहेत. याला काय करायचं आहे की याला ज्या चॅनलला ऐकायचं आहे त्या फ्रिक्वेन्सीशी आपल्या मोबाईल किंवा रेडिओची फ्रिक्वेन्सी मॅच करायची आहे. जसं त्याला 102.4 मेगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीचा चॅनलच ऐकायचा असेल तर तो आपल्या मोबाईलमध्ये किंवा रेडिओमध्ये त्या फ्रिक्वेन्सीला रिसीव्ह करण्याला ॲक्टिवेट करतो आणि फक्त तीच फ्रिक्वेन्सी त्याच्या रेडिओमध्ये शिरते. तीच फ्रिक्वेन्सीचे रेडिओ तरंग त्याच्या मोबाईल किंवा रेडिओमध्ये शिरतात आणि मग तिथे काय होते विद्यार्थ्यांना, त्याला त्याच फ्रिक्वेन्सीचे रेडिओ वेव्सची ध्वनी ऐकायला मिळते. कळलं? तर म्हणून प्रत्येक चॅनलची फ्रिक्वेन्सी वेगळी ठेवावी लागते. कारण एकाच फ्रिक्वेन्सीवर आम्ही जर 2 चॅनल ठेवले तर हेही ऐकू येणार आणि ते पण ऐकू येणार. आणि याच्याने होणार काय, याच्याने एक प्रॉब्लेम होईल. प्रॉब्लेम हा होईल की धड हेही ऐकलं जाणार नाही आणि हेही ऐकलं जाणार नाही. म्हणून प्रत्येक रेडिओ स्टेशन आपल्या रेडिओ लहरी वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीने पाठवतात. आय होप तुम्हाला कळलं असेल. रिव्हर्बरेशन म्हणजे काय हे थोड्या वेळात येणार आहे, ते मी सांगतोच नंतर. इको शिकवल्यानंतर सांगतो. फ्रिक्वेन्सी बँड्स पण असतात, ते थोडं नंतर, फ्रिक्वेन्सी बँड्स नंतर. बिलकुल. तर असे तुमचे प्रश्न होते. आता मला वाटते तुम्हाला क्लिअर झालं असेल आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या पुढे क्लिअर होणार आहेत. आता चॅप्टर इतक्यातच संपलेला नाही विद्यार्थ्यांना, आणखी वेळ आहे. ओके, चला पुढे जायचं. तर पुढे आपण जाऊया. आता बघूया तरंग काल. तिसरी जी गोष्ट आहे विद्यार्थ्यांनो ती आहे तरंग काल. याला आपण टाइम पिरियड पण म्हणतो. तरंग काल म्हणजे टाइम पिरियड.
याला कोणी कोणी पिरियड सुद्धा म्हणतात. ओके, पुन्हा हे आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांशी कनेक्टेड आहे. तरंग काल म्हणजे काय किंवा टाइम पिरियड म्हणजे काय? एखादी, जसं आपला फॅनच घेऊ, आपला फॅन वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो है ना. सपोज करा ही इथे फॅनची एक पाती आहे, तर ही पाती कंटिन्युअसली या मोशनमध्ये अशी गोलगोल गोलगोल फिरते. तर विद्यार्थ्यांना होते काय की आपल्याला असं दिसते की ही जी गती आहे पुनरावृत्ती होणारी गती आहे. तर ही जी पुनरावृत्ती होणारी गती आहे, तर आपल्याला पाहायचं एक आहे की या गतीमध्ये एक चक्कर पूर्ण करायला किती वेळ लागतो. एक चक्कर पूर्ण करायला किती वेळ लागतो. असं समजू की आमचा एक फॅन आहे, तो खूप स्लो फिरतोय आणि त्याला एक चक्कर पूर्ण करायला 2 सेकंद लागतात. एक चक्कर पूर्ण करायला 2 सेकंद लागतात. तर या 2 सेकंदांना म्हणायचं तरंग काल. या 2 सेकंदांना म्हणायचं तरंग काल. कळलं का? म्हणजे एक मिनिट, हा बिलकुल बिलकुल तुमचे कमेंट्स करेक्ट आहे, रिलेशनशिप सांगितलंय. तरंग काल म्हणजे पुन्हा एकदा एक चक्कर पूर्ण करणं. तिथे सुद्धा यालाही आपण ज्या गतींमध्ये, ज्या मोशनमध्ये पुनरावृत्ती घडून येते त्यांच्या बाबतीतच लावू शकतो. ज्या मोशनमध्ये रिपिटेशन आहे तिथेच ही गोष्ट लावू शकतो. जसे आपण वारंवारतेबद्दल बोलतो ना, त्याच्याबद्दल. तर इथे कसं ना, अशी मोशन रिपिटेशन होत आहे, इथे पुनरावृत्ती होत आहे. पुनरावृत्ती होत असताना आपण बघू याला इथून एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो. जितकाही वेळ लागला त्या वेळेला आपण तरंग काल म्हणतो किंवा टाइम पिरियड म्हणतो. त्या तरंग कालाला त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. सपोज हा फॅन आहे, हा एक चक्कर 2 सेकंदात मारतो. एक चक्कर 2 सेकंदात मारतो. तर मग विद्यार्थ्यांनो, तो एका सेकंदात किती चक्कर मारेल? एक चक्कर मारायला त्याला 2 सेकंद लागतात. तर एका सेकंदात तो किती चक्कर मारेल? तर आपल्याला दिसेल की त्याची एका सेकंदात काय होईल? अर्धी चक्कर होईल. होईल की नाही? जर एक चक्करला 2 सेकंद लागतात, तर सेकंदांना अर्ध केलं म्हणजे 1 केलं, तर चक्कर सुद्धा अर्धी करावी लागेल. एका चक्करचं काय होईल? अर्धी चक्कर होईल. आता बघा, याला म्हणतो आपण वारंवार. वारंवारता कसं शिकलो आपण? एकक कालावधीत होणाऱ्या सायकल्स, होणारे रिव्होल्युशन्स, होणारे चक्कर. एका सेकंदामध्ये अर्धी चक्कर होते. तर हे अर्ध या गतीची वारंवारता झाली. पण एक चक्कर व्हायला याला 2 सेकंद लागतात, म्हणजे 2 सेकंद तरंग काल झाला. तर तरंग कालाचा सिम्बॉल आहे कॅपिटल P आणि वारंवारतेचं सिम्बॉल आहे F. तर आता तुम्हाला काय रिलेशन दिसते यांच्यामध्ये काय रिलेशन दिसते? जर आपण हे दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील तर तुम्हाला एक रिलेशनशिप दिसेल की वारंवारता आणि तरंग काल हे एकमेकांना व्यस्त प्रमाणात असतात. वारंवारता आणि तरंग काल हे एकमेकांना व्यस्त प्रमाणात असतात. म्हणजे काय? द टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी आर inversely proportional to each other. Time period and frequency are inversely proportional to each other. आणि हे कशावरून सिद्ध होते विद्यार्थ्यांनो? या 2 रिलेशनवर. एका चक्करमध्ये एक चक्कर मारायला 2 सेकंद लागतात, तर 2 झाला तरंग काल. तर मग एका सेकंदामध्ये अर्धी चक्कर होईल, तर अर्धी चक्कर झाली वारंवारता, है ना. इथे 2 सेकंद आणि इथे 1/2, 2 आणि 1/2 है ना. दिसतं ना, इथे 2 आहे, इथे 1/2 आहे. म्हणजे रिलेशन कसं झालं? असंच रिलेशन झालं ना. मग याला आपण म्हणतो व्यस्त प्रमाण. ठीक आहे ना. म्हणजे आपण काय म्हणणार की जर
तरंगकाल वाढला, तरंगकाल वाढला म्हणजे एकाच चक्करला जास्ती वेळ लागत आहे, तर मग वारंवारता कमी होईल. आणि जर तरंगकाल कमी झाला तर ऑटोमॅटिक वारंवारता काय होईल, वाढत जाईल. तर विद्यार्थ्यांनो, व तरंगकाल समजला का एकदा सांगा, एकदा रिप्लाय करा. याचं एसा एकक काय? एसा एकक सांगा बरं विद्यार्थ्यांना, तुम्हीच सांगा. एसा एकक काय असेल याचं? प्लीज टेल मी, एसा एकक काय असेल? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही सांगायची गरज नाही, म्हणजे काही विचार करायची गरज नाही, कारण हा शेवटी पिरियड आहे ना, टाइमच दाखवतो ना. टाइमचा युनिट काय? एसा एकक सेकंड आहे. त्याचा एसा एकक राहील सेकंड्स. एसा एकक याचं सेकंड्स. ओके, नाव तरंगकाल झाला. आता आपण पाहूया तीव्रता. थर्ड आहे तीव्रता, म्हणजे पिच. तीव्रता म्हणजे पिच. बघा, सरळ सरळ सिंपल आहे की समजा हा एक स्रोत आहे, सोर्स आहे. सोर्स आहे. कशाचा सोर्स आहे? तर साऊंडचा सोर्स, ध्वनीचा. म्हणजे इथनं ध्वनी बाहेर निघते, इथनं ध्वनी बाहेर निघते. तर जेव्हा या सोर्स मधून, या स्रोतामधून ध्वनी बाहेर निघेल, तर हे ध्वनी निघेल कोणत्या स्वरूपात निघेल? तरंगाच्या स्वरूपात, अणुतरंगाच्या स्वरूपात, लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या स्वरूपात निघेल. हा निघालेला ध्वनी पुढे जात जाईल. मग तर या स्रोतामधून निघालेला जो पण ध्वनी आहे, ओके, त्या ध्वनीची वारंवारता काय? त्या ध्वनीची फ्रिक्वेन्सी काय? सोर्स मधून निघालेल्या ध्वनीची, स्रोतामधून निघालेल्या ध्वनीची निघता क्षणी वारंवारता किती आहे, त्या वारंवारतेला आपण काय म्हणतो? त्या ध्वनीची तीव्रता म्हणतो, किंवा त्याला आपण पिच म्हणतो. त्याला, त्या ध्वनीला आपण, त्या ध्वनीच्या वारंवारतेला आपण काय म्हणतो? पिच म्हणतो. म्हणजे डेफिनेशन कसं होईल? ध्वनीच्या स्रोताच्या कंपनाची वारंवारता, ध्वनीच्या स्रोताच्या कंपनाची वारंवारता म्हणजेच त्या ध्वनीची तीव्रता होय. ध्वनीच्या स्रोताच्या कंपनाची वारंवारता म्हणजेच त्या ध्वनीची तीव्रता होय. ओके, इंग्लिशमध्ये काय? द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ द साऊंड सोर्स, द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ द साऊंड सोर्स इज नोन ॲज पिच ऑफ दॅट साऊंड सोर्स. त्याला आपण पिच म्हणू. ठीक आहे. मग आता आपल्याला पाहावं लागेल की या तीव्रतेचा काय परिणाम होईल. हे बघा, हे स्रोताची वारंवारता आहे ना. जर वारंवारता जास्त असेल, जर वारंवारता जास्त असेल, जास्त असेल तर आवाज काय होईल? ध्वनी कर्कश होईल. ध्वनी कर्कश होईल. ठीक आहे, ध्वनी कर्कश होईल. आणि जर वारंवारता कमी असेल तर ध्वनी व्यवस्थित ऐकू येईल. बघा, आता तुम्हाला हे असं नाही कळणार, पिच अशी नाही कळवले, मी दुसऱ्या भाषेत सांगतो.
हे तर एक स्टँडर्ड लँग्वेज आहे, सायन्सच्या भाषेत असं आहे, नॉर्मल भाषेत अशी काही काही आवाज असतात की जे आवाज आपल्या कानांना रुततात. म्हणजे ते आवाज ऐकला आपण तर कानामध्ये असलं रुतल्यासारखं होतं. तर ज्या आवाजामुळे कानात रुतल्यासारखं वाटते त्या आवाजांना समजायचं की त्या आवाजाच्या स्रोताची वारंवारता काय जास्त आहे. जास्त असल्यामुळे तो आवाज कानाला रुतत आहे आणि रुतणारा आवाज आपल्याला कर्कश वाटतो. पण ज्या आवाजाला ऐकल्यावर आपल्याला कानाला रुतणेपणा होत नाही, म्हणजे आपल्याला कानात साऊंड वेव्स अशा काय म्हणू आपण टोचल्यासारख्या वाटत नाही, त्यावेळेस तो ध्वनी आपल्याला व्यवस्थित आला असं म्हणतो. सिंपलचं उदाहरण सांगतो. लता मंगेशकरचा आवाज तुम्ही एखादं गाणं ऐका आणि थोडा आवाज वाढवतो, तर जेव्हा ती लता मंगेशकर स्वर लावते, आलाप घेते, तेव्हा तुम्ही बघाल की तो आवाज आपल्या कानाला रुतेल 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 मी काय म्हणतो असा टोचल्यासारखा वाटेल. आणि तेच तुम्ही मोहम्मद रफी, किशोर कुमार यांचे गाणे ऐका तर त्यांचा आवाज वाढवला तरी तो कानाला रुतल्यासारखा वाटत नाही. ठीक आहे. मी म्युझिक सिस्टम अवॉइड करतो. म्युझिक सिस्टममध्येही फ्रिक्वेन्सी कमी जास्त असते, मी फक्त आवाजावर कॉन्सन्ट्रेट करतो. तर काही काही स्रोत असे असतात की जे जास्ती जोराचा ध्वनी किंवा जास्त वारंवारता असलेला ध्वनी बाहेर फेकतात आणि तिथे ध्वनी कर्कश होतो. आणि जेव्हा ध्वनीची वारंवारता कमी असते तेव्हा ध्वनी व्यवस्थित ऐकू येतो, म्हणजे तो कानाला रुतत नाही. दुसरं उदाहरण जसं ती मैना असते ना, कोयल, ती कोयलची जी आवाज आहे कू म्हणून ते आवाज असते ना, ती कानाला रुतते म्हणजे ती त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. पण जेव्हा सिंहाची गर्जना ऐकू येते तर ती गर्जना त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणून ते व्यवस्थित ऐकू येते, म्हणजे कानाला रुतते. सायन्स असं म्हणतो की स्त्रियांच्या आवाजाची वारंवारता जास्त असते, लेडीजच्या आवाजाची वारंवारता जास्त असते, म्हणून त्यांचा ध्वनी थोडासा कर्कश असतो. कर्कश म्हणजे तुम्ही असं नका समजू कर्कश म्हणजे घाणेरडा किंवा ऐकायला खूप भयंकर वाटतं. भयंकर नाही येतो, फक्त तो फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे तो कानामध्ये रुतल्यासारखा होतो. आणि माणसांच्या मेल्सच्या आवाजाच्या ध्वनीची वारंवारता ही थोडी कमी असते, म्हणून तो आवाज कानाला रुततो. तर जो आवाज कानाला रुतला त्याची तीव्रता पिच जास्त, जो आवाज कानाला रुतला नाही त्याची तीव्रता किंवा पिच कमी. विद्यार्थ्यांनो सांगा, हॅव यू अंडरस्टूड? या पुढच्या त्या ध्वनी आहेत त्यांना आपण श्राव्यातील ध्वनी म्हणजे त्याला आपण अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स असं म्हणतो. या ज्या अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स आहेत, ठीक आहे ना, अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स आहेत, यांची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्झच्या पुढे असते. आणि या ध्वनी आपण म्हणजे आपले मानवी कर्ण ऐकू शकत नाही. तर या रेंजच्या पुढची जितकेही रेंजेसमधले साऊंड वेव्ह असतील हे आपण कधीच ऐकू शकत. यांचे उदाहरण घेतले तर वटवाघूळ, बॅट जो आहे हा या ध्वनींचा उपयोग करून शिकार करतो. उंदीर, डॉल्फिन्स हे असे प्राणी आहेत की जे प्राणी या ध्वनींचा उपयोग एकतर कम्युनिकेशनसाठी, संपर्कात येण्यासाठी, म्हणजे दोन डॉल्फिन्स पाण्यामध्ये या ध्वनीचा वापर करून एकमेकांशी संपर्क साधतात. ठीक आहे. दुसरं, वटवाघूळ या ध्वनीचा वापर करून काय करतो, तो शिकार करतो. कसा शिकार करतो विद्यार्थ्यांनो? जसं समजा हा वटवाघूळ आहे, हा एक वटवाघूळ आहे असं इमॅजिन करा. हा आपल्या तोंडावाटे एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी जो अल्ट्रासॉनिक आहे म्हणजे श्राव्यातील ध्वनी आहे, ज्याची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा जास्ती आहे, असा ध्वनी चोहीकडे सोडत असतो. हा ध्वनी काय होतो, प्रत्येक ठिकाणी टक्कर मारतो आणि रिफ्लॅक्ट होऊन
परत त्या वटवाघुळाचा कानापर्यंत पोचतो. जेव्हा हा पाठवलेला ध्वनी एखाद्या विशिष्ट म्हणजे कीटकावर जे याचं खाद्य आहे त्याच्यावर पडला तर याच्या लक्षात येऊन जातं की हा कीटक कुठे आहे. त्याचं मेजरमेंट म्हणजे तो किती लांब आहे, किती दूर आहे, हे सगळं त्याला कॅल्क्युलेशन करतो आणि मग हा त्याच्यावर झपटा मारून त्याला पकडून घेतो. म्हणजे वटवाघूळ आपल्या शिकारीसाठी श्राव्यातील ध्वनीचा अल्ट्रासॉनिक साऊंडचा वापर करतो. आपण बघा वटवाघुळाच्या संपर्कात येतोच. सपोज करा तुमच्या आजूबाजूला असा वटवाघूळ भिरक्या मारत आहे. असं समजा तुम्ही ज्या रूममध्ये आहेत त्या रूममध्येच एक वटवाघूळ भिरक्या मारत आहे. तर यावेळेस आपण काय करावं? तर विद्यार्थ्यांना आपल्याला काहीच करायचं नाही, कारण तो आपल्याला खायला आलेला नाही आहे. तो ॲक्च्युली एखाद्या शिकारीच्या संपर्कात येण्यासाठी आलेला आहे. जर आपण त्याच्या अल्ट्रासाऊंड वेव्हच्या मधात आलो, म्हणजे तो इथे आहे आणि त्याची शिकार इकडे आहे, आपण त्याने इथून अल्ट्रासाऊंड पाठवला, आपल्याला तर तो ऐकू येणार नाही आहे, पण आपल्यामुळे तो ध्वनी तरंग अडला तर तो काय करेल, आपली जागा बदलवून टाकेल, पण तो आपल्याला इजा करणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवायचं, वटवाघूळ जर आपल्या संपर्कात येत असेल तर आपल्याला फक्त शांत एका ठिकाणी बसून राहायचं असते. तो आपलं काम निपटून चालला जातो, कारण तो अल्ट्रासॉनिक साऊंडचा वापर करतो. गॉट इट विद्यार्थ्यांनो? तर हे आपली श्रवण मर्यादा आहे. तर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा करता. आणि हा अवश्राव्य ध्वनी ते खूप दूर दूर 10-10 किलोमीटरपर्यंत पाठवतात. ओके, ते ध्वनी तरंग त्यांच्यापर्यंत पोचतात इथून 10 किलोमीटरपर्यंत जमिनीच्या मार्फत, आणि ते एकमेकांशी कम्युनिकेट करतात. पण हे ध्वनी तरंग आपण ओळखू शकत नाही, कारण आपल्याला ऐकूच येत नाही. येस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सला का बरं मीडियमची आवश्यकता नसते? कारण तिथे आपल्याला कणांना व्हायब्रेट नाही करायचं आहे, आपण सिग्नल्स पाठवतो आहे. सिग्नल्स म्हणजे एक इलेक्ट्रिक सिग्नल्स आणि मॅग्नेटिक सिग्नल्स यांचं कॉम्बिनेशन. तर या कॉम्बिनेशनला कणांची गरजच नाही आहे, म्हणून ते सरळ सरळ जातात. कण असले तरी ठीक, नसले तरी ठीक. ओके, ते सिग्नल्स आहेत आणि इथे आम्हाला कणांना हलवून कणांना व्हायब्रेट करून आपल्याला काय करावं लागते, वेव्ह जनरेट करायची असते. ओके, साऊंड वेव्ह ट्रान्सव्हर्स वेव्ह का बरं नसतात? कारण साऊंड वेव्ह हे कंपन असं प्रोड्यूस करतात. म्हणजे मी आता बोललो, जर समजा बोलल्यानंतर पार्टिकल असे हल्ले असते तर मग अवतरंग निर्माण झाला असता, ट्रान्सव्हर्स वेव्ह. पण जेव्हा साऊंड वेव्ह जातात तेव्हा तो डिस्टर्बन्स असा प्रोड्यूस करतात. हे बघा, असा पार्टिकल्स असे व्हायब्रेट होतात. ओके, मग असे व्हायब्रेट होतात तर मग ऑटोमॅटिक तो लॉन्जिट्यूडनल वेव्ह होऊन जातो. ओके, आऊलबद्दल माहिती नाही मला, बहुतेक ऐकू शकतो. आय एम नॉट शुअर आऊलबद्दल. बिलकुल आपण टॉपिक संपल्यावर, कारण आता जे टॉपिक होतील ना, हे टॉपिकचे प्रश्न मी तुम्हाला नक्कीच घेणार आहे, कारण या टॉपिकला आजकाल फ्रिक्वेंटली MPSC विचारते. तर MPSCचे जे प्रश्न आहेत ते मी टॉपिक झाल्याबरोबरच घेणार आहे. नॉट टू वरी. नाही, ते सिग्नल क्रिस्ट आणि ट्रफ तिथे कसं असते ना ओशिन, मी काल सांगितलं होतं की हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत हे बेसिकली 3D मध्ये ट्रॅव्हल करतात. हा कॉम्बिनेशन आहे. आता इथे आम्हाला दिसते की 2 ट्रान्सव्हर्स वेव्ह, एक इलेक्ट्रिक सिग्नल आणि एक मॅग्नेटिक सिग्नल, यांचं कॉम्बिनेशन बनवून अशी वेव्ह बनते. जर आम्ही याला सॅग्रिगेट केलं, वेगवेगळं केलं, तर मग मला क्रिस ट्रफ दिसतील. पण जर मी एकत्र करतो तर मी कोणती क्रिस घेऊ आणि कोणता ट्रफ घेऊ. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हे सिग्नल्स असतात, इलेक्ट्रिक सिग्नल्स आणि मॅग्नेटिक सिग्नल्स. हां,
बिलकुल बिलकुल. सोनार आणि यांनी रोशननी विचारलेलं आहे की टाइम रिक्वायर्ड टू डिफरन्शिएट टू साऊंड्स. बिलकुल बिलकुल. इकोबद्दल बोलताय तुम्ही, ते इको आपण उद्या घेणारच आहोत. रिव्हर्बरेशन, इको, आणखी विशालने विचारलेली सोनार पद्धत, या सगळ्या गोष्टी आपल्या उद्या डिस्कशनमध्ये येणार आहेत. सो स्टुडंट्स, मला वाटते तुमचे प्रश्न एंड झालेत. ओके, नो क्वेश्चन फर्दर मोर. तर आपण आता इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही हा विषय ऐकून घेतला. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वतीने मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही चांगला अभ्यास करून योग्यरित्या सगळे कन्सेप्ट क्लिअर करूनच मग एक्झामसाठी अपियर व्हाल अशी मला आशा आहे. आणि मी मनीष लांगरे, प्रज्ञा प्रबोधिनी अकॅडमीतर्फे तुम्हाला धन्यवाद देऊन आजचं लेक्चर संपवतो. उद्या पुन्हा आपण वेळेवर भेटूया. थँक्यू व्हेरी